हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026. आजचा दिवस 2026 या इंग्रजी नवीन वर्षातील पहिला दिवस आहे मित्रांनो. तेव्हा आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतू शिशिर मास पौष पक्ष शुक्ल 2026 या इंग्रजी नवीन वर्षाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा, खास करून माझ्या धर्मकरम चॅनलचे दर्शक आणि सदस्यांना. तिथी मित्रांनो, आजची त्रयोदशी तिथी आहे. रात्री 10 वाजून 23 मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 49 मिनिटांनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. सायंकाळी 5 वाजून 13 मिनिटांनंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 23 मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष राशींना 7:30 सुरू आहे. या तिन्ही राशींच्या जातकांना 7:30चा जर त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून शनीची शुभाशुभता तपासून घ्यावी. जर शनी शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही. होणारा त्रास आपल्याला किरकोळ असणार किंवा तात्पुरता असणार आहे, तो निघून जाऊ शकतो. पण शनी देवतेची जर अवकृपा असेल किंवा तो अशुभ स्थितीमध्ये असेल तर आपल्याला या पूर्ण 7:30च्या काळामध्ये शनिदेवतेची पूजा अर्चा करावी लागेल मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून तर शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून असंगत होत चाललेले आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे. हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो, आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फूल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासु नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतु पौष मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे रोहिणी नक्षत्रे शुभ योगे कौलव करणे त्रयोदशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर हे आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत.
सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 1, 2, 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 1, 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 2, 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 1, 5, 8, 10 आणि 11. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी. शिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो. या मधल्या काळामध्ये शुक्राचा अस्त असल्यामुळे आणि शुक्रग्रह या विधींचा कारक ग्रह असल्यामुळे मुहूर्त नाहीत मित्रांनो, पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो, चांगला दिवस आहे. दिनविशेषमध्ये प्रदोष व्रत आहे मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. नियमात राहून आपल्याला हे प्रदोष व्रत पूर्ण करायचे. सायंकाळी आपल्याला जवळच्या जागृत अशा शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची अभिषेकयुक्त पूजा करायची मित्रांनो. काही दानधर्म करायचे आणि त्यानंतरच घरी येऊन आपल्याला उपवास सोडायचा. दिवसभर आपल्याला शिवमंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या मानसिकरित्या. मित्रांनो, इसवी सन 2026 या इंग्रजी नवीन वर्षाचा आरंभ होत आहे. आजपासून पहिला दिवस आहे. तेव्हा परत एकदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी शांती आणि समाधानाचे जावो मित्रांनो, भरभराटीचे जावो, हीच शिवचरणी विनंती व प्रार्थना मित्रांनो. मित्रांनो, त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपले संबंधित कोणी परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करायचे आहे मित्रांनो. पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्याचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 10:49 मृत्यू योग सुरू होत आहे. या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही आपल्याला त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी करायची आहे. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण मृत्यू योगाचे जे काही परिणाम आहेत मित्रांनो, हा अशुभ योग आहे. या अशुभ योगाचे परिणाम बाळाच्या जीवनावर, भावी जीवनावर पडू शकतात मित्रांनो. जे काही अशुभ प्रसंग असतात त्याची तीव्रता आपल्याला कमी करायची आहे. जर आपण जनशांती नाही केली तर तीव्रता आहे तशीच राहणार मित्रांनो. त्यामध्ये काही बदल होणार नाही. तेव्हा जनशांतीचे हे आपण कर्मकांड अवश्य करायला पाहिजे मित्रांनो, विधिवत पंडिताच्या माध्यमातून. अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका. अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. जे रेग्युलर आहे आपण ते केव्हाही करू शकता. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण या काळामध्ये विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते मित्रांनो. इतर वेळेस करा जेणेकरून त्यात आपल्याला यश मिळेल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम.
शिवशंभो महादेव.